हेलो एवरीवन, दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। तो मित्रांनो, हा जो आजचा व्हिडिओ आहे तो DMERमध्ये जे भरपूर जे पदं निघाले होते 2023मध्ये, ओके, त्याची जी रिक्रूटमेंट झाली आणि त्या रिक्रूटमेंटमध्ये जे एक्स सर्व्हिस जे मॅन होते, ओके, एक्स सर्व्हिसमॅन म्हणजेच माजी सैनिक, ओके, माजी सैनिक, ओके, भरपूर जे स्टुडंट्स आहेत, बेसिकली जे वेटिंगला आहेत बरेच विद्यार्थी, त्यांचा असा प्रश्न होता की माजी सैनिकाच्या जागा कन्वर्ट होतील का, ओके. त्याच अनुषंगाने हा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो, जे की एक चांगलं प्रूफ मला मिळालं आणि मला असं वाटलं की ते मी तुमच्याशी शेअर करायला पाहिजे, ओके. एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने RTI टाकला होता, ओके, RTI टाकला होता. RTIच्या अंतर्गत तुम्ही पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला जाब विचारू शकता, क्वेश्चन्स विचारू शकता, ओके. ते फक्त व्हॅलिड क्वेश्चन असावे, ओके, बेफालतू काही त्रास देण्यात अर्थ नाही. बट हा जो RTI होता खूप चांगल्या पद्धतीनं त्या कॅन्डिडेटनी विचारला होता. त्याच अनुषंगाने त्याच कॅन्डिडेटने मला हा जो रिप्लाय आहे तो माझ्याशी शेअर केला आणि त्या स्टुडंटला पण वाटत होतं की हा जो ज्याच्यात ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या स्टुडंटला म्हणजे समजल्या पाहिजे, ओके. त्यामुळेच त्यांनी माझ्यासोबत शेअर केलं आणि तेच मी तुमच्याशी आता शेअर करतो आहे. तर बघा, याच्यामध्ये काय लिहिलं आहे, 18 तारखेचा 18 एप्रिलचा हा रिप्लाय आहे DMERचा, ओके. याच्यामध्ये दिसतं तुम्हाला, ओके, DMERचा 18 एप्रिलचा रिप्लाय आहे, ओके. या कॅन्डिडेटनी 8 एप्रिलला अपील केलं होतं. 8 एप्रिलला माहितीच्या अधिकार अधिनियम या अंतर्गत 2005ला हा अर्ज केलेला. 8 एप्रिलचा त्यांचा अर्ज होता. त्याच अनुषंगाने त्यांनी काय माहिती विचारली होती बघा, त्या कॅन्डिडेटची माहिती त्यांनी काय काय विचारलेली. त्या कॅन्डिडेटनी याच्यामध्ये कॅन्डिडेटचा पहिला क्वेश्चन होता की सरळ सेवा सन 2023 अंतर्गत अधिपरिचारिका या पदाचा एकूण 4123 रिक्त जागा दर्शवण्यात आले होते, ओके. त्याच अनुषंगाने निवड झालेल्या नियुक्तीपत्रे देण्यात आलेली असून 16/3/2024 आचारसंहिता नंतर रिक्त असलेल्या जागेचा तपशील हॉस्पिटल निहाय, हा जो त्याचा क्वेश्चन होता की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जे हॉस्पिटल आहे DMERच्या अंतर्गत आणि जिथे रिक्रूटमेंट झालं, ओके, त्या जसं समजा आता नागपूर GMCला 300 जागा होत्या, तर आता तिथे सध्या परिस्थितीत, ओके, 16/3च्या नंतर आत्तापर्यंत, ओके, किती लोक जॉईन झाले. म्हणजे समजा इथे 250 जॉईन झाले तर आपल्याला कळणार की इथे 50 जागा रिकाम्या आहे. तो एक त्यांनी क्वेश्चन विचारला. तर DMERनी काय माहिती दिली याच्यावर माहिती प्राप्त करून घेण्याची कारवाई सुरू आहे आणि ही माहिती मिळाल्यानंतर त्या कॅन्डिडेटला पुन्हा एकदा 100% हा रिप्लाय जाणार आणि होप सो त्या कॅन्डिडेट आमच्याशी या माझ्याशी तो जे पण त्यांना जे रिक्त जागा आहे त्या मिळाल्या तर डेफिनेटली शेअर करेल आणि मी तुमच्यापर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्न करेन, ओके. बट सध्या आज आपण व्हिडिओ कशासाठी घेतलेला आहे, माजी सैनिकाच्या रिक्त राहिलेल्या जागा भरण्याकरता संबंधित विभागाची परवानगी मागितले ते पत्र, तसेच परवानगी प्राप्त झाली असल्यास ते पत्र, ओके. हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा होता 2 नंबरचा. त्या कॅन्डिडेटने म्हटलेला आहे की माजी सैनिकाच्या जागा भरण्यासाठी DMERकडून परवानगी मागितलेलं आहे का माझे सैनिक कल्याण विभागाकडे, ते एक पत्र. आणि तसेच जर सैनिक कल्याण विभागाकडून जर परवानगी मिळाली असेल की नाही तुम्ही जागा भरू शकता माजी सैनिकाच्या कन्वर्ट करून, ते पत्र मिळालं का, ओके. तर त्यांनी काय केलेलं आहे, आपण उपस्थित केल्या DMERचा रिप्लाय बघा, आपण उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबतची छायांकित प्रती सोबत जोडा. डेफिनेटली हा पेजच्या खाली मी तुम्हाला हे माजी सैनिकासाठी DMERनी काय काय कारवाई केल्या, कधी कारवाई केलेल्या आहे त्याच्याविषयी लेटर मिळालेलं आहे, ते मी तुम्हाला याच्यानंतर दाखवणार आहे, ओके. दुसरं अजून एक तिसरा क्वेश्चन हा होता, नियुक्तीपत्र दिलेल्या परंतु 16/3/2024 पर्यंत रुजू न झालेल्या उमेदवाराची संख्या. हे सुद्धा महत्त्वाची बाब आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय झालेलं आहे की नियुक्तीपत्र दिलं आहे पण कुणी कॅन्डिडेट आहे की ते एक्सटेन्शन घेतलं, कुणी जॉईनच नाही केलं, ओके. त्या कॅन्डिडेटची पण संख्या किती हे ह्या कॅन्डिडेटनी मागितलं होतं. तर सदर बाबत संस्थेकडून माहिती एकत्रित करण्याची कारवाई, म्हणजे समजा हा आणि हा एक हे दोन्ही मुद्दे डेफिनेटली लवकरच आपल्याला जर DMERचा रिप्लाय मिळाला तर मी आन्सर करूया. बट सध्याच्या परिस्थितीमध्ये माजी सैनिकाविषयी आपण बोलूया. तर त्यांनी माजी सैनिकासाठी कसा रिप्लाय दिला DMERने, ओके. तर बघा, याच्यामध्ये बघू शकता हे अधिकृत लेटर आहे, मी कुठलंही फेक तुम्हाला सांगत नाही, ओके.
इथे तुम्ही प्रशासकीय अधिकारी, माहिती अधिकार, ई कार्याचरण यांचं तुम्हाला इथं दिसतं, यांचं नावसुद्धा आहे. यांच्याकडूनच हे लेटर त्या कॅन्डिडेटला मिळालं. ओके, हे बघा इथे तुम्हाला दिसतं 21/3ला. ओके, 21/3ला काय रिप्लाय आला. ओके, 21/3चं हे लेटर आहे, जे की सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, रायगड इथे जे घोरपडी म्हणजे पुणे इथे पाठवण्यात आलं होतं DMERकडून 21/3ला. ओके, 21/3च्या पूर्वीसुद्धा एक लेटर गेलेलं बघा. अजून एक पत्र 6 तारखेला गेलं होतं. कुठल्या? 8/1ला. ओके, नाही येस, 8/1ला सुद्धा 8/1 म्हणजे 8 जानेवारी 2024ला सुद्धा एक पत्र तिकडे गेलेलं, आणि प्लस सैनिक कल्याणचे विभागाचे पण पत्र 9 फेब्रुवारीला DMERला आलेलं होतं. ओके, बघा DMERनी जानेवारीमध्येच सैनिक कल्याण विभागाला पत्र पाठवलं की आम्हाला कन्वर्ट करायच्या जागा. ओके, त्याच अनुषंगाने सैनिक कल्याण विभागाचं 9 फेब्रुवारीला एक परत लेटर आलं होतं DMERला. हे दोन्हीही लेटर मी इथे तुमच्याशी शेअर करणार आहे. ओके, बघा काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये की हां, याच्यात काय लिहिलेलं आहे, या कार्यालयाचे संदर्भ 1 पत्रान्वये अधिपरिचय या पद्धती घेण्यात आलेल्या 2023 या स्पर्धा परीक्षेतील माजी सैनिकासाठी राखीव असलेल्या जागापैकी रिक्त असलेल्या 600 पदे त्या प्रवर्गातील प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवाराकडून भरण्यात आपल्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती करण्यात आलेली होती. ओके, ठीक आहे. त्या अनुषंगाने आपल्या कार्यालयाच्या दिनांक 9/2/24 म्हणजे 9 फेब्रुवारीला सैनिक कल्याण विभागाकडून एक पत्र आलं होतं DMERला. रोजीच्या पत्रान्वये माजी सैनिक उमेदवार गुणवत्ता क्रमांक हा एक आहे, विलास झिटे गुणवत्ता क्रमांक 2, हे सगळे एक्स सर्व्हिसमॅन, हे 5 एक्स सर्व्हिसमॅन तुम्हाला दिसत आहे. या उमेदवारांना माजी सैनिक प्रवर्गातून नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात आल्यानंतर माजी सैनिकाची रिक्त पदे भरण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल असे कळवण्यात आले. तर याच्या अनुद्वारे तुम्हाला सांगतो की 9 फेब 2024 रोजी सैनिक कल्याण विभागाने म्हटलं होतं, परिपत्रक पाठवलं होतं, पत्र पाठवलं होतं DMERला की हे 5 जे कॅन्डिडेट आहे यांना एक सर्व्हिसमॅनमधून तुम्ही घ्या. ओके, हे एक सर्व्हिसमॅन कन्वर्ट म्हणजे हे यांची नियुक्ती झाल्यानंतर, नियुक्ती दिल्यानंतर उर्वरित एक किती 600 पदं होते आपले, तर एक 595 जे उरलेले पद आहे हे कन्वर्ट करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल असं कळवण्यात आलेलं आहे. म्हणजे हे काय आहे, हे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे डेफिनेटली की एक सर्व्हिसमॅनच्या जागा ह्या कन्वर्ट होतील 100%. ओके, म्हणजे कसं आहे की मागच्या वर्षी आपल्याला खूप उशीर लागला होता. लास्ट 2018च्या रिक्रुटमेंटमध्ये सैनिक कल्याण विभागाचं रिक्रुटमेंट झालेल्या 2 वर्षानंतर काहीतरी ते लेटर आलं होतं. आय डोंट नो, काहीतरी असंच आहे, 1 वर्ष या 1.5 वर्षानंतर. तोपर्यंत ती जी मेरिट लिस्टची 1 वर्षाची जी तिथी होती ती एक्सटेंड म्हणजे ते जास्त होऊन गेले, त्यामुळे ते जागा तशाच राहिल्या. आणि आता सध्या 4000 जागा ह्या कन्वर्ट 4123 जागा आता जे स्टाफ नर्सेसच्या होत्या त्यासुद्धा भरण्यात आलेल्या आहेत. त्या ज्यावेळी आपण बिंदू नामावलीप्रमाणे हे करतो आहे, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीच्या प्रत्येक हॉरिझॉन्टल असो, व्हर्टिकल रिझर्वेशन असो, तर तिथे आडव्या रिझर्वेशननुसार माजी सैनिकांसाठी एक जवळपास 600 जागा झाल्या होत्या, जे मागच्या 2018च्या सुद्धा त्या वॅकन्सीसुद्धा याच्यामध्येच पकडण्यात आलेल्या होत्या. ओके, त्या अनुषंगाने त्यांनी याच्यामध्ये काय लिहिलेलं बघा, तिसरा मुद्दा की उक्त माजी सैनिक उमेदवार या विभागाकडे त्यांना पदपत्रासाठी पात्र करण्यासाठी निवेदन सादर केले होते. ओके, हे 5ही लोकांनी सदर निवेदनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी विभाग स्तरावर समिती गठन करण्यात आली होती. सदर समितीने वरील 5 उमेदवारांना सेवा प्रवेश नियमाची पूर्तता करीत नसल्यामुळे अधिपरिचारिका पदाकरिता यांना अपात्र ठरवलं. ओके, बघा आता हे 5 उमेदवारांचं काय झालेलं आहे की सैनिक कल्याण विभागाने म्हटलं की यांचं तुम्ही पहिलं रिक्रुटमेंट करा, त्यानंतर आम्ही उर्वरित बाकी लोकांना आम्ही हे देऊ, काय देऊ, परमिशन देऊ 295साठी. बट काय झालं, ज्यावेळी हे 5 उमेदवार DMERकडे निवेदन त्यांनी सादर केलं, त्यावेळी एक समिती गठन झाली की माजी सैनिकाचं रिक्रुटमेंट करण्यासाठी. पण त्या समितीने या उमेदवारांना काय केलेलं आहे की हे सेवा प्रवेशाची जे नियमाची जी पूर्तता होती ते करत नव्हते, म्हणजे काहीतरी डॉक्युमेंट्स असो या जे बी त्यांचं रजिस्ट्रेशन असो अपुरे असल्यामुळं त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. सोबत समितीचा अहवालाची प्रत जोडली आहे. ओके, त्याच्यानंतर आहे 4था पॉईंट,
आपल्या कार्यालयाचे दिनांक 28/12/23 आणि 2/2/24 पत्रान्वये वरील माजी सैनिक उमेदवारांच्या नियुक्तीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा यावर केलेली कारवाई आपल्या कार्यालयास कळवण्यास निर्देश प्राप्त झाले होते. ओके, त्याच अनुषंगाने काय झालं आहे की 5व्या पॉईंटमध्ये काय लिहिलेलं बघा की सदर केलेले अहवाल आपल्या कार्यालयाच्या पत्रातील निर्देशाच्या अनुषंगाने या विभागाच्या दिनांक 23/1/24 रोजीच्या पत्रान्वये उक्त माजी सैनिक उमेदवारांना अधिपरिचर या पदासाठी पात्र ठरवण्यात यावे अगर कसे याबाबत शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागास मार्गदर्शने देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. सोबत सदरच्या पत्राची प्रत जोडण्यात येते, मात्र शासनाने अद्याप निर्देश प्राप्त झाले नाही. ओके, आता तेच झालं आहे की ह्यांनी सुद्धा ते 5 कॅन्डिडेटला अपात्र ठरवलं. त्याच अनुषंगाने पुन्हा काही जे दिशानिर्देश होते ते सैनिक कल्याण विभागाकडून मागितले होते की होऊ शकते त्यांचे जे एक सर्व्हिसमॅनच्या काही डॉक्युमेंट्स, काही त्यांचे रजिस्ट्रेशन याच्यामध्ये त्रुटी होत्या, तर त्याविषयी त्यांनी यांचे सेवा प्रवेश कशा पद्धतीने करायचे, यांचं काय असतं याच्यासाठी काही दिशानिर्देश त्यांनी मागवले होते सैनिक कल्याकडून, पण अजूनही त्यांच्याकडून काही असे प्राप्त झाले नाही असं ह्या पत्रात नमूद होते. ओके, वरील 5 उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे मूळ अर्जानुसार अर्ज दाखल केला असून सदर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जावर माननीय न्यायाधिकरणाच्या निर्णयाच्या आधारे आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. ओके, सध्या ते एक महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे यांचा एक केस चालू आहे ह्या 5 लोकांची. ओके, तर त्यावेळी जे कोर्टामध्ये निर्णय येईल त्यानुसार हा 5 लोकांना ऑर्डर द्यायचं नाही हे आम्ही ठरवू असं म्हणण्यात येतं ह्या लेटरमध्ये. ओके, 7व्या पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे, अधिपरिचर या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती, पदोन्नती व तत्सम कारणामुळे अधिपरिचर पदे सातत्याने रिक्त होत असतात. त्यामुळे संस्थेत पदे रिक्त झाल्यामुळे अधिपरिचराची उणीव भासते. रुग्णसेवेच्या दृष्टीने अधिपरिचराची पदे महत्त्वाची असून ती तातडीने भरणे आवश्यक आहे. तरी वरील माजी सैनिक उमेदवाराची 600 पैकी 5 पदे सोडून 595 पदे भरण्यास आपल्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे ही विनंती. ओके, बघा हे पत्र बघू शकता तुम्ही कुठल्या 21 मार्चचं हे पत्र आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी निवेदन केलेलं आहे की हे जे आहे अधिपरिचारक पद हे अत्यंत तातडीचे पद आहे. हे 5 उमेदवारांना सोडा. ओके, 595 5चं आम्ही बघू. ओके, काय होईल ते जर त्यांना म्हटलं न्यायालयाने की नाही बाबा यांना घ्यायचं तर आम्ही घेऊ, जे पण होईल निर्णय त्या पद्धतीने आम्ही हे करू. बट 595 जे पदं खाली राहतील ते भरण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळावे असं DMERनी निवेदन केलेलं आहे. 21/3चं पत्र आहे. ओके, याच्यापूर्वी सुद्धा DMERने अजून एक पत्र लिहिलेलं आहे. हे बघा 8/1ला हे पत्र गेलं होतं. याच्यामध्ये सुद्धा हे म्हटलं होतं की त्यांनी काय म्हटलं होतं, हे कुठून आलं होतं पत्र, ओके, प्रधान सचिव ओके यांना आलं होतं. ओके, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की विषय स्पर्धा परीक्षा कोर्ट माजी सैनिकातील राखीव पदे भरण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत. ओके, प्रधान सचिवाला पत्र लिहिलं होतं DMERचे. ओके, हे जाहिरातसुद्धा सांगितलेली आहे. यांनी काय म्हटलेलं आहे की हे सुद्धा महत्त्वाचं आहे, हे सुद्धा पत्र वाचून घेऊ आपण. वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी तसे मानसिक आरोग्य पुणे यामधील घटक परिचर्या तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षा 2023मध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेमध्ये परिचर्या संवर्गातील रिक्त अधिपरिचर पदाची 4123 पदाचा समावेश होता. त्यामध्ये सर्व राखीव प्रवर्ग मिळून माजी सैनिकाची 603 पदे जाहिराती करण्यात आली होती. सामान्य प्रशासन शासन याच्यात काय म्हटलेलं आहे, माजी सैनिकाकरता 15% आरक्षण विहित करण्यात आले होते. माजी सैनिकासाठी असलेले आरक्षण 16/4/1981च्या परिपत्रकातील तरतुदीनुसार पुढे ओढणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ते कधीही कन्वर्ट किंवा ते जर भेटले नाही तर कन्वर्ट करतात, कन्वर्ट न करता त्याला पुढे ढकलण्यात येतात. ओके, याच्यात लिहिलेलं आहे त्या हा नियमानुसार, हा GRनुसार. ओके, मात्र पात्र उपलब्ध होत नसल्यास व पदे भरणे आवश्यक असल्यास तसा प्रस्ताव सादर करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने परिचर्या संवर्गातील पदे माजी सैनिकासाठी भरण्यास मान्यता मिळण्यासाठी खालील बाबीवर सादर करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष विभागाच्या अधिपत्यात असलेल्या शासकीय विभागाची महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयामध्ये अधिपरिचर पदे हे निर्माण होत आहेत
ओके. रुग्णसेवेच्या दृष्टीने अधिपरिचारिकेची पदे महत्त्वाची असून अधिपरिचारिका पदे हे रिक्त ठेवल्यास त्यांना थेट परिणाम रुग्णसेवेवर होतो. त्यामुळे अधिपरिचारिकेची सर्व पदे भरणे आवश्यक आहे. सन 2018 घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सर्व राखीव प्रवर्ग मिळून माजी सैनिकाची 79 पदे जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 3 माजी सैनिक उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे इतर पदे रिक्त राहिलेली आहेत. ओके, हे सुद्धा महत्त्वाचं. ओके, त्यामुळे त्यांनी काय म्हटलेलं आहे, सन 2023. ओके, याच्या म्हटलेलं आहे पुन्हा एक 2 मिनटं. ओके, परीक्षेमध्ये सर्व राखीव प्रवर्ग मिळून माजी सैनिकासाठी एकूण 603 पदे जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 3 माजी सैनिक उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माजी सैनिकाची पदे रिक्त राहत आहेत. सदर पदे रुग्णसेवेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याची पदे रिक्त ठेवणे संयुक्तीय होणार नाही. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालय करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार पालघर, अंबरनाथ, ठाणे, अमरावती, बुलढाणा, वाशिम इथे महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये साधारणतः प्रत्येकी 375 प्रमाणे 3750 नव्याने पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाचा सादर करण्यात आलेला आहे. शासनाकडून अलीकडच्या काळात नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता मिळणार आहे. त्यामुळे सदरची पदे भरताना माजी सैनिकाची 15% प्रमाणे पदे उपलब्ध होणार आहे. अधिपरिचारिका पदाचा सेवाप्रवेश नियमानुसार अर्हता धारण करीत नसल्यामुळे माजी सैनिक उमेदवार प्राप्त झालेले नाहीत. अधिपरिचारिका पदासाठी महिला उमेदवाराचा कल जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे पुरुष उमेदवाराचे प्रमाण कमी असते. आतापर्यंत या विभागाकडून घेण्यात आलेल्या पदासाठी स्पर्धा परीक्षेत माजी सैनिक उमेदवार अत्यंत अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. ओके, वरील पार्श्वभूमीचा विचार करता याच्यात काय म्हटलेलं आहे, माजी सैनिकाची 600 पदे रुग्णसेवेच्या दृष्टीने भराव्यास मान्यता मिळणे आवश्यक आहे. तरी माजी सैनिकाची 600 पदे हे त्या राखीव प्रवर्गातील प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारातून भरण्यास कृपया मान्यता मिळावी ही विनंती. बघा, यांनी याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की नवीन जे हे बघा हे पदं आम्हाला 600 जे पदं आहे ते आम्हाला इथे भरू द्या. कारण नवीन जे शासकीय नवीन महाविद्यालय होत आहे, प्रत्येक महाविद्यालयात 375 पदं अधिपरिचारकाचे असे मिळून 3750 हे पदं नव्याने निर्माण होण्याचा प्रस्ताव शासनाचा सादर करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो स्टुडंट्स की असं नाही, हे 4123 पदं तर आहेच, प्लस नव्याने 3750 पदं हे निर्माण होत आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, रोज तुम्ही एखादं सर्क्युलर बघत असाल, नवीन मेडिकल कॉलेज ओपन होत आहे, ते एवढे अधिपरिचारिकेचे पदं नव्याने तयार होत आहे, निर्मित होत आहे. तर याच्यासाठी सुद्धा लवकरच परीक्षा होईल, हे सुद्धा तुम्ही समजा. ओके, आता यासाठी परीक्षा होणार की नाही होणार याच्यासाठी पण सुद्धा याचा पण RTIचा रिप्लाय आपल्याकडे आहे. तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार की नवीन परीक्षा होणार, हे जे नवीन हे निर्गमित केलेले जे पदं आहे ते ओके, की ह्याच 2023च्या रिक्रुटमेंटमधून भरण्यात येईल. याचा व्हिडिओ हा उद्याला मी अपलोड करणार. आजच्यासाठी एवढंच. ओके, याच्यामध्ये तुम्हाला माहिती सांगितली की डेफिनेटली DMARकडून वारंवार सैनिक कल्याण विभागाला पत्र जात आहे आणि सैनिक कल्याण विभागाकडून सुद्धा DMARला पत्र आलेलं आहे की जे 5 जे कॅन्डिडेट आहे यांना ॲज अ स्टाफ नर्स म्हणून घेतल्यानंतर ओके काय मिळणार आहे आपल्याला, बाकीचे 595 जे पदं आहे उरलेले हे कन्वर्ट करून जे गुणवत्ता यादीनुसार आणि आपापल्या कॅटेगरीनुसार, म्हणजे कसं आहे 500-600 जागा होत्या, तर त्यांनी काय केलेलं आहे, ओपनच्या माजी सैनिकाच्या वेगळ्या, OBCच्या, NTच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या होत्या. ओके, तर त्या सगळ्या कन्वर्ट करून भरण्याची परवानगी कोण सैनिक कल्याण विभाग देईल असं ह्या पत्रामध्ये नमूद आहे. तुम्हाला मी पत्र दाखवलं होतं, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ओके, मागच्या याच्यामध्ये बघा कार्यालयाचे ना हरकत अशा पद्धतीनं हे 6व्या नंबरवर लिहिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजतं काय लिहिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके, आणि हे 5व्या नंबरवर. ओके, सॉरी 5वं नाही, हां ओके 2ऱ्या नंबरवर आहे. सॉरी हां, थोडंसं इकडे तिकडे झालं. ओके, 2ऱ्या नंबरवर हे एक पत्र 9 फेब्रुवारीला आलं होतं. त्यांनी म्हटलेलं होतं की रिक्त पदे भरण्यासाठी ना हरकत प्रमाण देण्यात येईल असे कळवण्यात आलेले होते. कोणाकडून, सैनिक कल्याण विभागाकडून. तर हे पत्र तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जे पण लोक वेटिंगमध्ये आहेत आणि जे विचार करत आहेत की आम्हाला ऑर्डर मिळू शकते 3rd DV वगैरे, तर डेफिनेटली होप ठेवू शकता तुम्ही की 3री सुद्धा DV होईल. बट किंवा ज्यावेळी
जर सैनिक कल्याण विभागाने परमिशनचं पत्र यांना सेंड केलं तर ॲट प्रेझेंटली आता काल परवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. जे उरलेले पदं होते ओके, हे बघा असं होऊ शकते की हे लेटर जोपर्यंत आपल्याला मिळालं तोपर्यंत त्यांना सैनिक कल्याण विभागाकडून परमिशन मिळाली पण असेल. आय डोंट नो, मला नाही माहिती. बट मला असं वाटतं की कुठेतरी पॉझिटिव्हनेस आहे सैनिक कल्याण विभागाकडून की जी 600 पदं होती त्याच्यातले जे 595 पदं तुम्ही कन्वर्ट करून भरण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलं होतं. तर ते एक सर्वात खूप महत्त्वाची बाब आहे तुमच्यासाठी. ओके, होप सो. व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे. आय एम सॉरी जर कुणाला वाटत असेल की नाही सर एका याच्यामध्ये तुम्ही का नाही सांगत, खूप लांब होतो व्हिडिओ. आय एम सॉरी बट व्हॉट टू डू. पूर्ण वाचून दाखवल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार. ओके, त्यामुळेच मी हा तुम्हाला संपूर्ण जो माहितीचा अधिकाराद्वारे ज्या कॅन्डिडेटला हा जे परिपत्रक मिळालं ते मी सगळं तुम्हाला याच्यामध्ये वाचून दाखवलेलं आहे. ओके, होप सो. पॉझिटिव्ह राहा. डेफिनेटली कन्वर्ट होतील एक्स सर्व्हिसमॅनच्या असं वाटते आता याच्यावरून. ओके, ठीक आहे. आणि जे नव्याने जे मेडिकल कॉलेज सुरू होत आहे, आता तुम्हाला सांगितलं 3700 काहीतरी नव्याने जागा हा तयार होत आहे, पदं निर्मित होत आहे. तर याच्यासाठी नवीन रिक्रुटमेंट घेण्यात येईल की ह्याच रिक्रुटमेंटमधून भरायचं, याच्यासाठी DMERनी काय पावलं उचलले आहेत, या त्यांचा काय रिप्लाय होता RTIसाठी त्याचा पण रिप्लाय आहे. तर डेफिनेटली तोसुद्धा मी उद्याला तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. ओके, होप सो. जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. ओके, पुन्हा एक जर तुम्ही ESIC तयारी करत असेल तर डेफिनेटली जो लर्न नेक्स्ट नर्सिंगचा जो ऑनलाईन कोर्स चालू आहे, या टेस्ट सिरीज एक चालू आहे आणि एक कोर्स चालू आहे. तर तुम्हाला जो आवडतो, जो त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओज आहे ते रीड करा, वाचा. तुम्हाला आवडला तो जो कोर्स पाहिजे तुम्ही परचेस करू शकता. ओके, त्यासाठी काय करावं लागेल, प्ले स्टोअरवर जायचं, लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करायचा आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ॲपमध्ये सगळं बघू शकता. जो कोर्स तुम्हाला आवडेल तो परचेस करा. ओके, थँक्यू. तर तुम्हाला तुमच्यासाठी लवकरच पुन्हा एक उद्याला व्हिडिओ घेऊन येणार मी. ओके, चला मग भेटूया उद्याला. थँक्यू.